की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, हर हर हम तुम्हारे साथ हैं। मशालीला साथ दे, आल्याशिवाय राहणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही. शेतात पिकली मक्याची कणसं, आम्ही नाही आणली भाड्याची माणसं. शेतात पिकली मक्याची कणसं, आम्ही नाही आणली भाड्याची माणसं. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पवार साहेबांचा शेखर चव्हाण साहेब आगे बढ़ो, शेखर चव्हाण साहेब आगे बढ़ो, पक्ष केवळ होत आहे जे चारी बाजूने काय नक्कीच आज सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे तसेच आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सर्वांच्या तिघांच्याही आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली आज भव्य दिव्य आज समारोपाचा दिवस आहे आणि भव्य दिव्य अशी रॅली आज आयोजित करण्यात आली आहे. मला अतिशय उत्साहात वातावरण दिसतं इथे. सर्व महिला पुरुष आमचे सर्व पदाधिकारी उपविभाग प्रमुख विधानसभा संघटक म्हणजे सर्वच शाखा प्रमुख महिला शाखा प्रमुख महिला उपशाखा प्रमुख महिला गट प्रमुख पुरुष उपशाखा प्रमुख पुरुष गट प्रमुख सर्व शिवसैनिक आज सर्व झोपून उतरले आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे आज सर्व तुम्हाला दिसत आहे किती उत्साहाचं वातावरण आहे. नक्की विजय तुम्हाला आम्ही खेचून आणणार आणि जास्तीत जास्त संख्येने विजय होणार. तिकडे तिकडे आम्ही जातोय, उमेदवार जात आहेत, शाखा प्रमुख नात्याने मी जातोय. तुम्ही बघत आहात की शिवसेना शाखा माध्यमातून आपण बरीचशी कामं केली. जिथे 13 वर्ष नगरसेवक फिरला नाही, तमाम जनतेच्या MS बिल्डिंग असू, इंदिरानगर असू दे, ओल्ड पॅरेक वारंवार तक्रारी जेव्हा शाखेत तक्रारी दाखल झाल्या त्या तक्रारीचे निवारण मी शाखा प्रमुख या नात्याने केलेलं आहे. आणि तुम्ही जनतेचा जल्लोष बघितला तर 16 तारखेला गुलाल उधळणार म्हणजे उधळणारच. आणि शेखर विष्णू चव्हाण साहेबांना आम्ही नगरसेवक बनवणारच. आणि जी 40 वर्षाची जी परंपरा आहे ती आम्ही यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उद्धव साहेबांवर जो जनतेचा विश्वास आहे आणि जनता त्यांना न्याय देणार म्हणजे देणारच. आणि हा विजय आम्ही खेचून आणणार आणि गुलाल उधळणार म्हणजे उधळणारच. क्या कहेंगे कैंप में क्या इस बार बदलाव होगा? आप यहीं के हैं? मैं सबको जय महाराष्ट्र बोलूंगी. बदलाव तो होना ही चाहिए. आपने देखा 13 बरस बीजेपी ने उनका सत्ता थी, उन्होंने कुछ भी नगर सेवक ने काम नहीं किया. आप गली कोचों में देखो, प्रकाश बाबू फातिलपुर के
अपना आमदार के लोकप्रिय आमदार के तरफ से हमने गली गली में काम किया है। पानी की समस्या, गटर की समस्या, एमएस बिल्डिंग की जितनी भी समस्या हल किए है और उन्होंने प्रॉपर्टी कार्ड अपने नाम पे करवा के दिए है। मैं जनता को यही निवेदन करूंगी, तो अपने चेंबूर कैंप का विकास करना है तो शेखर भाऊ को जिताना है। जय महाराष्ट्र। मुंबई शहरात नाही 29 महानगरपालिकेमध्ये आज ठाकरेंचा संपूर्ण ब्रँड चालतो आहे। आज लोकांमध्ये खरोखर हे आहे। आता 154 तुम्ही म्हणाल तर आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा गेल्या 8 वर्षामध्ये इथे कोणताही विकास झालेला नाहीये। जे इथे इतके वर्ष नगरसेवक भाजपाचा होता, पण लोकांच्या मध्ये त्यांच्या नागरी सुविधा मिळत नाहीयेत। आणि आज आम्हाला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन चांगल्या प्रकारे येत आहेत। यावेळेला शेखर विष्णू चव्हाण हे इथनं नक्कीच प्रचंड बहुमताने निवडून येतील याचा आम्हाला ठाम विश्वास आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।